बेसिस ऑफ इनहेरिटन्सचा पार्ट कंप्लीट केलाय. बरोबर आहे. मेंडल्स असेल, मेंडलचे एक्सपेरिमेंट असतात, मोनोहायब्रिड डायहायब्रिड क्रॉस, त्यानंतर इनहेरिटन्सची प्रिन्सिपल किंवा त्याला आपण लॉज ऑफ इनहेरिटन्स म्हणतो. या इनहेरिटन्सच्या लॉज बद्दल आपण लास्ट लेक्चर मध्ये डिस्कस केलं किंवा तो पोर्शन आपण कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर आणखी एक इम्पॉर्टंट पार्ट आपण शेवटच्या लेक्चर मध्ये पाहिला बघा, पोस्ट मेंडेलियन जेनेटिक्स which is also known as neo-Mendelism or the deviations from the Mendel's ratio. मेंडलचे जे रेशो आपल्याला ऑब्टेन होतात, बरोबर आहे, मोनोहायब्रिड क्रॉस साठी 3:1 and डायहायब्रिड क्रॉस साठी 9:3:3:1 या पर्टिक्युलर रेशो पासून मिळणारे डेव्हिएशन, जसं इनकम्प्लीट डॉमिनन्स, त्यानंतर कोडॉमिनन्स, त्यानंतर मल्टिपल ॲलील आणि प्लिओट्रॉफी, याच्यामध्ये थोडेसे वेगळ्या टाइपचे रेशोज आपल्याला काय होतात, ऑब्टेन होतात. त्याच्याबद्दल आपण लास्ट लेक्चर मध्ये डिटेल मध्ये डिस्कस केलेलं आहे. बरोबर आहे. आज आपल्याला याच चॅप्टरचा सेकंड हाफ, बरोबर आहे, हा पर्टिक्युलर जो चॅप्टर आहे इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन किंवा त्याला आपण हेरिडिटी अँड व्हेरिएशन कन्सिडर करतो, त्याचा आपल्याला सेकंड हाफ स्टडी करायचा आहे. बरोबर आहे. काय केलेलं आहे या पर्टिक्युलर चॅप्टरला, तर तुम्ही 12वीचा जुना सिलेबस जर पाहिला, ओल्डर सिलेबस जर आपण पाहिला, तर त्या पर्टिक्युलर सिलेबस मध्ये दोन चॅप्टर आहेत बघा. दोन चॅप्टर आहेत. एक आहे जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स. जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स आहे झुलॉजीच्या सिलेबस मध्ये इन्क्लूड केलेला एक चॅप्टर आहे, त्याला आपण म्हणतो क्रोमोझोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स. आपल्या न्यू सिलेबस मध्ये काय केलेलं आहे, या दोन्ही पर्टिक्युलर चॅप्टरला कंबाईन करून एक लार्जेस्ट चॅप्टर तयार केलेला आहे. त्याचं नाव आता आपल्या नवीन सिलेबसचं नाव आहे इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. या चॅप्टर मध्ये फर्स्ट हाफ मध्ये आपण जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स बद्दल स्टडी करतो, वेअर वी कन्सिडर अ जीन ॲज द युनिट ऑफ इनहेरिटन्स. बरोबर आहे. जीन ॲज अ युनिट ऑफ इनहेरिटन्स. इनहेरिटन्स ज्याला आपण म्हणतो ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर फ्रॉम दी वन जनरेशन टू द नेक्स्ट. आणि या सेकंड हाफ मध्ये आपण काय स्टडी करणार आहे, हियर वी आर डिस्कस अबाउट दी क्रोमोझोम्स ॲज द युनिट ऑफ इनहेरिटन्स. क्रोमोझोम्सला युनिट ऑफ इनहेरिटन्स आपण कन्सिडर करणार आहे. पण मेंडलनं जे काही इनहेरिटन्सचे लॉज प्रपोज केले, हे इनहेरिटन्सचे लॉज प्रपोज करते वेळेस त्याने एक फॅक्टर डिस्कवर केलता, एक पर्टिक्युलर कन्सेप्ट त्याने डिस्कवर केलता, ज्याला आपण सध्या जीन म्हणतो. बट मेंडल टर्म इट ॲज अ फॅक्टर. मेंडलने त्या पर्टिक्युलर कन्सेप्टला काय टर्मिनॉलॉजी यूज केली, एक टर्म यूज केली, ज्याला आपण म्हणतो फॅक्टर, विच इज कन्सिडर्ड ॲज दी युनिट ऑफ इनहेरिटन्स. या फॅक्टरला मेंडलने इनहेरिटन्सचं युनिट कन्सिडर केलं. Later on, this factor is termed as the gene. नंतर आपण याच पर्टिक्युलर फॅक्टर या टर्म साठी नवीन टर्मिनॉलॉजी यूज करतो, जीन्स. तर जीन ऍज अ युनिट ऑफ इनहेरिटन्स मेंडलने कन्सिडर करून त्याचे एक्सपेरिमेंट परफॉर्म केले. बरोबर आहे. आणि त्या पर्टिक्युलर एक्सपेरिमेंटच्या बेसिसवर काही लॉज प्रपोज केले. 3 लॉज बेसिकली आपण सांगतो, लॉ ऑफ डॉमिनन्स, law of independent assortment and law of segregation, which are based on the monohybrid and the dihybrid crosses. बरोबर आहे. तर इथं जीन ऍज अ युनिट ऑफ इनहेरिटन्स कन्सिडर केलेलं आहे. पण मेंडलच्या नंतर, बरोबर आहे, मेंडलच्या नंतर पुढे जसं जसं या इनहेरिटन्सच्या पॅटर्न्स बद्दल डिस्कवरी होत गेली, तसं थोडंसं लार्जर युनिट आपण इनहेरिटन्सचं पुढे कन्सिडर करायला सुरुवात केली. लार्जर युनिट म्हणजे आता आपण सध्या काय कन्सिडर करतो, सध्या दोन्ही युनिट आपण इनहेरिटन्सचे कन्सिडर करतो. पण इनिशियल पिरियड मध्ये किंवा अर्ली टाइम्स मध्ये क्रोमोझोम्सला ऍज अ युनिट ऑफ इनहेरिटन्स कन्सिडर केलं जातं. आता क्रोमोझोम मध्ये आणि जीन्स मध्ये एक बेसिक डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतंय. व्हॉट वुड बी द डिफरन्स बिटवीन द जीन्स अँड क्रोमोझोम? काही डिफरन्स नाही बा. बेसिकली आपण पाहतो क्रोमोझोम एक पर्टिक्युलर स्ट्रक्चर आहे, ज्या पर्टिक्युलर स्ट्रक्चरवर जीन्स लोकेटेड असतात. जीन्स आर लोकेटेड ओव्हर दी क्रोमोझोम्स. बरोबर आहे. क्रोमोझोमचा एक पार्ट्स आहे जीन, आणि क्रोमोझोम आपण सांगतो इट इज कन्सिडर्ड ॲज द युनिट ऑफ इनहेरिटन्स. क्रोमोझोम्सला आपण एंटायर क्रोमोझोम्सला इनहेरिटन्सचं युनिट कन्सिडर करतो.
बरोबर आहे. जेवढ्या काही जीन्स किंवा जेवढ्या टोटल नंबर ऑफ जीन्स एका सिंगल क्रोमोझोमवर प्रेझेंट आहेत, these genes generally inherit together सोबत सोबत काय होतात, एका जनरेशन पासून पुढच्या नेक्स्ट जनरेशन पर्यंत ट्रान्सफर होत असतात. तर या क्रोमोझोम्सला ऍज अ युनिट ऑफ इनहेरिटन्स म्हणून आपल्याला कन्सिडर करायचं आहे या चॅप्टरच्या सेकंड हाफ मध्ये. फर्स्ट हाफ मध्ये आपण जीन्सला ऍज अ युनिट ऑफ इनहेरिटन्स कन्सिडर केलं किंवा तिथेच आपण कन्सिडर करू फॅक्टर्सला ऍज अ युनिट ऑफ इनहेरिटन्स आपण कन्सिडर केलेलं आहे. बरोबर आहे. खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स आहेत पहा, इम्पॉर्टंट टर्म्स आहेत आणि इझी आहे. बरोबर आहे. इम्पॉर्टंट आहे पण कसं आहे, इझी पोर्शन आहे आपल्या फर्स्ट हाफ पेक्षा. समजलंय. तर या पर्टिक्युलर चॅप्टर मध्ये किंवा या पर्टिक्युलर सेशन मध्ये आपल्याला क्रोमोझोम्स ऍज अ युनिट ऑफ इनहेरिटन्स कन्सिडर करून पुढच्या एंटायर कन्सेप्ट आपण काय करणार आहे, स्टडी करणार आहे. बरोबर आहे. लास्ट लेक्चर मध्ये आपण एका पर्टिक्युलर न्यू मेंडलिझम मध्ये आपण प्लिओट्रॉपिक जीन्स बद्दल डिस्कस केलं बा. ज्या प्लिओट्रॉपिक जीन्स काय करतात, एकच सिंगल जीन कंट्रोल करते मोर दॅन वन ट्रेट और अ सिंगल जीन control a different trait, then these genes are termed as a pleiotropic genes and pattern of inheritance or the phenomenon of inheritance of the pleiotropic genes is termed as the pleiotropism. In case of pleiotropism we will observe the phenotypic ratio 1:2. 1:2 फक्त आपल्याला phenotypic ratio लक्षात ठेवायचा आहे. जिथं एका पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलची डेथ होती ड्यू टू कशामुळे डेथ होती त्या इंडिव्हिज्युअलची, ड्यू टू द प्लिओट्रॉपिक जीन. ज्यावेळेस प्लिओट्रॉपिक जीन त्याच्या होमोझायगस कंडिशन्स मध्ये प्रेझेंट असतात. बरोबर आहे. जनरली आपण कन्सिडर करतो सोमॅटिक सेल जे असतात किंवा डिप्लॉइड सेल जे असतात, या डिप्लॉइड सेल मध्ये दोन सेट्स मध्ये क्रोमोझोम प्रेझेंट असतात. तर होमोलॉगस क्रोमोझोम्स वर सेम पोझिशनला सेम लोकसला प्रेझेंट असलेल्या ज्या जीन्स असतात, जी जीन्स आर टर्म्ड ॲज द एलील्स ऑफ ईच अदर. एकमेकांच्या आपण त्यांना एलील कन्सिडर करतो. या ज्या एलील्स असतात या एलील होमोझायगस टाइपच्या जर असतात तर त्या पर्टिक्युलर कंडिशन मध्ये जर त्या पर्टिक्युलर कंडिशन मध्ये आपल्याला त्या इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझमची डेथ झालेली पाहायला मिळते. बरोबर आहे. प्लिओट्रॉपिक जीन कॉज अ लिथॅलिटी which cause a death of an organism. तो एक खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे त्या प्लिओट्रॉपी बद्दल आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. डायरेक्टली डेथ साठी रिस्पॉन्सिबल असणार. जसं आपण एक्झाम्पल मध्ये सिकल सेल एनिमिया द डिसीज और द जेनेटिक डिसऑर्डर which is related with the hemoglobin structure और हिमोग्लोबिन म्हणण्यापेक्षा आपण कन्सिडर करू आरबीसी चे जे स्ट्रक्चर आहे त्या आरबीसी च्या स्ट्रक्चर साठी रिस्पॉन्सिबल असलेल्या जीन्स आहेत. बरोबर आहे. तर सिकल सेल एनिमिक पर्सन when it is in a homozygous condition can't able to survive, he is not able to survive due to the lethality. बरोबर आहे. दोन्ही टाइपच्या जीन्स किंवा होमोझायगोसिटी मुळे त्याचं सर्वाइव्ह करणं पॉसिबल नाही. तर पहा आपल्याला काय स्टडी करायचं पहा, आपण स्टडी करणार आहे क्रोमोझोमल बेसिस ऑफ inheritance. Chromosomal basis of inheritance, where we consider the larger unit of inheritance, that is the chromosomes. Here we consider the chromosomes as a unit of inheritance. या चॅप्टर मध्ये आपल्याला थोडंसं इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये मेंडल बद्दल डिस्कस करायचं आहे. मेंडल या सायंटिस्ट बद्दल आपण थोडीशी इन्फॉर्मेशन स्टडी करणार आहोत. पण मेंडल आपल्याला माहित आहे, मेंडलने त्याचं जे वर्क होतं, मेंडल पब्लिश हिज वर्क इन 1866. 1866 मध्ये मेंडलने काय केलं, त्याचं जे वर्क होतं ते वर्क पब्लिश केलं. बट द मेंडल्स वर्क और द मेंडल्स रिसर्च रिमेन अनरेकग्नाइज्ड. बरोबर. काय झालं, मेंडलने जे काही वर्क केलं किंवा जो काही रिसर्च केला तो रिसर्च 19th सेंचुरी पर्यंत, 19th सेंचुरीच्या एंड पर्यंत, म्हणजे 1866 19वे शतक आहे बघा, या 19th सेंचुरी मध्ये त्याचं जे पूर्ण वर्क होतं, दिस वर्क रिमेन अनरेकग्नाइज्ड. रेकग्नायझेशनच मिळालं नाही. द वर्क ऑफ मेंडल remain unrecognized
recognized till the 19th century. till 19th century 19व्या शतकापर्यंत त्याच्या वर्कला कोणी रेकग्नाइजच केलं नाही, बरोबर आहे. आणि सर्वात मोठी ट्रॅजेडी होती बा मेंडलच्या बाबतीत. खूप इम्पॉर्टंट डिस्कव्हरीज मेंडलने केल्या, बरोबर आहे. इनहेरिटन्स असेल किंवा तुमची हेरिडिटी असेल, या हेरिडिटी बद्दल खूप इम्पॉर्टंट किंवा सर्वात इम्पॉर्टंट डिस्कव्हरीज या मेंडलने केल्या. बट his work remain unrecognized due to certain circumstances. काही पर्टिक्युलर सर्कमस्टन्सेस मुळे त्याचं वर्क अनरेकग्नाइज्ड राहिलं. सर्वात इम्पॉर्टंट रिझन किंवा पहिलं रिझन सांगितलं तेव्हा व्हाय मेंडल रिमेन अनरेकग्नाइज्ड. The communication system in this era or in this time period were too much poorly developed. communication system म्हणजे एकमेकांसोबत बोलण्यासाठी, एकमेकांचं वर्क शेअर करण्यासाठी त्यावेळेस काय होतं, कम्युनिकेशन सिस्टीम ज्या होत्या त्या कम्युनिकेशन सिस्टीम खूप पुअरली डेव्हलप होत्या, बरोबर आहे. पुअरली डेव्हलप्ड कम्युनिकेशन सिस्टम. आता पहा, आता सध्या आपल्याकडे कम्युनिकेशनच्या बऱ्याचशा सिस्टम, बऱ्याचशा मोड्स, बऱ्याचशा मेथड्स आपल्याकडे अवेलेबल आहेत, बरोबर आहे. आपल्याकडे व्हॉट्सअप आहे, त्यानंतर फेसबुक आहे, इन्स्टा आहे, त्यानंतर जीमेल आहे. आपण डायरेक्ट फोन कॉल करू शकतो. बऱ्याचशा कम्युनिकेशनच्या सिस्टम्स आपल्याकडे सध्या अवेलेबल आहेत, बरोबर आहे. त्याच्यामुळे एखादी गोष्ट व्हायरल होण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही, बरोबर आहे. इन्स्टंटली तुम्ही काय होऊन जाता, फेमस होऊन जाता, व्हायरल होऊन जाता, बरोबर आहे. जसं सध्या व्हायरल तुम्ही पाहिलं असेल, एक हिरोईन खूप व्हायरल आहे सध्या, बरोबर आहे. कंगना राणावत तिचं नाव आहे बहुतेक, बरोबर. सुशांत सिंग असेल, कंगना राणावत असेल, हे सध्या व्हायरल असणारे सेलिब्रिटीज आहेत, बरोबर आहे. खूप इझिली आता सध्या व्हायरल वाले, कारण न्यूज चॅनल वाले असतात किंवा आपल्या व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, इन्स्टावर असेल, खूप लगेच आपण त्याला काय करतो, फॉरवर्ड करत राहतो, शेअर करत राहतो, बरोबर आहे. त्याच्यामुळं कम्युनिकेशन आपल्याला आता खूप फास्ट व्हायलंय, बरोबर. सध्या कम्युनिकेशन सिस्टीम खूप फास्टर झालेली आहे. लगेच आपल्याला कुठे वसमत रोडला जर एखादा साप निघाला तर तो साप निघाला आपल्या जिंतूर रोडला लगेच माहिती होते, वसमत रोडला इथे नाही का साप असा निघाला, कुठे ऍक्सिडेंट झाला, कोणाला मुलगा झाला, कोणाला मुलगी झाली, दसऱ्याच्या शुभेच्छा कोण द्यायला, सगळे लगेच आपल्याला काय होतंय माहित होते. पण त्यावेळेस एवढ्या फास्ट कम्युनिकेशन सिस्टीम नव्हत्या. त्याच्यामुळं मेंडलचं जे वर्क होतं, या वर्कला पॉप्युलराइज होण्यासाठी खूप ड्युरेशन लागला, बरोबर. जसं आपण पाहतो, एक सिंपल कंडिशन जर आपण कन्सिडर केली तर अर्ली टाइम पिरियड मध्ये किंवा अर्ली एरा मध्ये जर एखाद्या घरामध्ये कोणाची डेथ झाली असेल तर जेवढे काही त्याचे पाहुणे रावले त्या प्रत्येक पाहुण्यापर्यंत जाऊन सांगावं लागायचं. काय सांगावं लागायचं की या तुमच्या पाहुण्याची काय झाली, डेथ झालेली, चला निघा, बरोबर आहे. खूप स्लो प्रोसेस होती, पण आता तेवढी स्लो प्रोसेस राहिली नाही. आता आपण कम्युनिकेशन खूप फास्ट करतो. पण मेंडलच्या वेळेस त्याची जी त्यावेळेस त्या कम्युनिकेशन सिस्टीम होत्या लेटर टाइप ना, बरोबर. पत्र व्यवहार असायचा त्यावेळेस. अमेरिकेहून किंवा इंग्लंडहून एखादं पत्र भारतामध्ये पाठवायचं असेल तर कमीत कमी 5 ते 6 महिन्याचं ड्युरेशन जायचं. तसं पूर्ण वर्ल्ड मध्ये या मेंडलचं वर्क रेकग्नायझेशन मिळण्यासाठी किंवा त्याची माहिती होण्यासाठी ड्युरेशन खूप लागलं. त्यामुळे त्याचं वर्क या 19th सेंचुरी मध्ये, सेंचुरी पर्यंत, टिल द 19th सेंचुरी हिज वर्क रिमेन अनरेकग्नाइज्ड. त्याच्यानंतर सेकंड रिझन सांगितलं होतं बा, मेंडल वॉज अ मॅथमॅटिशियन, बरोबर आहे. तो काही बायोलॉजिस्ट नव्हता. ही वॉज अ मॅथमॅटिशियन. मॅथमॅटिशियन म्हणजे काय रे, बायोलॉजिस्ट म्हणजे आपण सांगतो बायोलॉजीची स्टडी करणारा, लिव्हिंग ऑर्गॅनिझमची स्टडी करणारा, बरोबर आहे. आणि हा मॅथमॅटिशियन मॅथ बद्दल जास्त स्टडी करणारा किंवा मॅथची रिलेटेड वर्क करणारा सायंटिस्ट होता. आता मॅथ तसं पहिल्यांदा असं काही नव्हतं स्पेशलायझेशन, बरोबर आहे, की मॅथच्या सायंटिस्टना किंवा मॅथच्या मास्तरांना, मॅथच्या शिक्षकांना फक्त मॅथच शिकवायचं, बायोलॉजीच्या शिक्षकांना फक्त बायोलॉजी शिकवायचं, असं काही स्पेशलायझेशन नव्हतं. आता बॉटनीचा झुलॉजी सुद्धा शिकवत नाही, बरोबर आहे. बायोलॉजीचं सोडून द्या, पण बॉटनीचा मास्तर झुलॉजी सुद्धा शिकवत नाही आता. पण अर्ली टाइम पिरियड मध्ये किंवा अर्ली एरा मध्ये कोणतेही सायंटिस्ट कशावरही रिसर्च करायचे, कशाच्याही डिस्कव्हरीज करायचे, तसं तो एक स्वतः मॅथमॅटिशियन होता. आणि मॅथमॅटिशियन असल्यामुळं त्याचं जे वर्क होतं, ते वर्क were published in statistical form. स्टॅटिस्टिकल फॉर्म मध्ये त्याचं वर्क पब्लिश केलं. स्टॅटिस्टिकल फॉर्म मध्ये किंवा मॅथ मध्ये तुम्ही जसे रिझल्ट एक्सप्लेन करता, काय करतो आपण, आयदर रेशो मध्ये, रेशो किंवा पर्सेंटाइल किंवा ग्राफच्या फॉर्म मध्ये तुम्ही तुमचे रिझल्ट काय करता, एक्सप्लेन करत असता मॅथ मध्ये.
पण बायोलॉजी मध्ये रेशिओ त्याच्यानंतर पर्सेंटाईल ग्राफ हे अनएक्सेप्टेड होतं. बरोबर आहे. बायोलॉजी स्टडी काय करायचे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम टॅक्सॉनॉमी सिस्टमॅटिक स्टडी करायचे, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे कॅरेक्टर पानं फुलं पाहायचे, ॲनिमल असलं तर त्याचे कॅरेक्टर स्टडी करायचे. हे रेशिओच्या फॉर्म मध्ये, पर्सेंटाईलच्या फॉर्म मध्ये, ग्राफच्या फॉर्म मध्ये रिझल्ट एक्सप्रेस करणं किंवा एक्सप्रेस करणं त्यावेळेसच्या बायोलॉजिकल कम्युनिटीला अनएक्सेप्टेड होतं, अनएक्सेप्टेबल होतं. त्यांनी एक्सेप्टच केलं नाही. कशामुळे एक्सेप्ट केलं नसेल पहा, जनरली मॅथच्या माणसाला मॅथ्स लगेच लक्षात येते. बरोबर आहे. मॅथचा मास्तर काय शिकवायला हे मॅथच्या मास्तरला लगेच कळत आहे. पण एखादा बायोलॉजीचा जर मास्तर असेल पावेसरका आणि पावेसरका आणि मॅथचा एखादा शिक्षक जर शिकवत असेल तर तो काय शिकवायला ते पावेसरला सहसा सहजी लक्षात येत नाही. तसं हे मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये किंवा स्टॅटिस्टिकल फॉर्म मध्ये मेंडलने त्याचे जे रिझल्ट एक्सप्लेन केले ते त्यावेळेसच्या बायोलॉजिकल कम्युनिटीला अनएक्सेप्टेड होतं. त्यांना ते ऍक्सेप्टच केलं नाही, त्यांना ते लक्षातच येणे कळलेल्या गोष्टी, रिकॉग्नायझेशन त्यांना होईल गेलं. बरोबर आहे. हे एक सेकंड रिझन सांगितलं जाते मेंडलच्या अनरेकग्नायझेशन साठी. त्याच्यानंतर थर्ड रिझन सांगितलं जाते मेंडलच्या अनरेकग्नायझेशन साठी पहा. त्या 19th सेंचुरी पर्यंत टिल द 19th सेंचुरी और इन द 18th and half सेंचुरी, जी 18 हाफ सेंचुरी आहे बरोबर, 18वे शतक आहे 19वे शतक आहे, त्यावेळेस एक सायंटिस्ट खूप धूम मचाले टाइपचा होता. बरोबर. धूम मचाले म्हणजे त्यावेळेस खूप व्हायरल झालेला तो सायंटिस्ट होता बा. सायंटिस्टचं नाव आहे डार्विन. बरोबर आहे. एक डार्विन नावाचा सायंटिस्ट होता जो इव्होल्यूशन बद्दल स्टडी करू लागला. ओरिजिन अँड इव्होल्यूशन ऑफ लाईफ. अर्थवर लाईफची ओरिजिन कशी झाली आणि त्या लाईफ मध्ये किंवा त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये पुढे इव्होल्यूशन कसं झालं याच्याबद्दल हा डार्विन नावाचा सायंटिस्ट त्यावेळेस स्टडी करू लागला. आणि स्टडी करून डार्विनने काय केलं, त्याची इव्होल्यूशनची थिअरी प्रपोज केली. जी थिअरी डार्विनने प्रपोज केली त्या थिअरीनं बरोबर आहे एक्झिस्टन्स ऑफ गॉड, एक्झिस्टन्स ऑफ गॉड, देव अस्तित्वात असणं हे कम्प्लिटली रिजेक्ट केलं. बरोबर आहे. आणि मग तिकडची जी कम्युनिटी होती बरोबर आहे, चर्च वगैरे इंग्लंड साइडला किंवा तुम्ही ब्रिटिशचे जे चर्च वगैरे कन्सिडर करता तिकडं गॉडचं एक्झिस्टन्स ज्यानं काय केलं, रिजेक्ट केलं. त्या सायंटिस्टच्या बाबतीत बऱ्याचशा कॉन्ट्रोवर्सीज व्हायला सुरुवात झाली. त्याच्यामुळे सगळ्यांचं लक्ष कोणाकडे होतं, या डार्विनकडेच होतं. मेंडलने तरी एवढं इम्पॉर्टंट वर्क त्यानं काय केलं, इम्पॉर्टंट डिस्कवरी त्याने केल्या, त्या डिस्कवरीकडे कोणी लक्ष देणे गेलं. काय म्हणून सगळं डार्विन सुरू होतं. बरोबर. तुम्ही दोन वेळेस फेमस होता बा. बरोबर आहे. व्हायरल होणाऱ्या गोष्टी बेसिकली दोन टाइपच्या असतात, एक तर खूप चांगली गोष्ट असते किंवा खूप वाईट गोष्ट असते. बरोबर आहे. तसं हा डार्विन जो प्रपोज करतो, डार्विन काय सांगला की अर्थवर लाईफची ओरिजिन नॅचरली झालेली आहे. बरोबर आहे. नॅचरल ऍग्रीगेशन झालेलं आहे मॉलिक्युल्सचं, मॉलिक्युल ऍग्रीगेट होऊन सेल तयार झाली, सेल पासून पुढे लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार झाला, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं इव्होल्यूशन होऊन डिफरंट टाइपच्या स्पीसीज अर्थवर तयार झालेल्या आहेत. बरोबर आहे. पण जी थिअरी एक आपण डार्विनची इव्होल्यूशन मध्ये आपण जी थिअरी स्टडी करणार, थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशन, या स्पेशल क्रिएशनच्या थिअरीनुसार काय सांगितलं होतं की गॉडनं बरोबर आहे ऍडम्स आणि ईव्ह, ऍडम आणि ईव्ह हे दोन पर्टिक्युलर पहिले इंडिव्हिज्युअल मेल आणि फिमेल असे ऑर्गॅनिझम गॉडनं काय केले, क्रिएट केले. आणि मग त्या दोन इंडिव्हिज्युअल पासून पुढे अर्थवर एंटायर ह्युमन बीइंग्स काय झाले, तयार झाले. किंवा काय केलं गॉडनं, सगळ्या एंटायर टाइपच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं एक एक कपल तयार केलं आणि त्या कपलला घेऊन गॉड मग कुठून हेवन म्हणजे आपण त्याला काय म्हणतात रे, स्वर्ग म्हणतो आपण, त्या स्वर्गामधून तो सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम घेऊन आला आणि घेऊन येऊन अर्थवर सोडून दिले. आणि सोडून दिल्यानंतर मग त्यांनी पुढे रिप्रोडक्शनच्या प्रोसेसनं अर्थवर एवढं त्यांचं पॉप्युलेशन काय केलेलं आहे, इन्क्रीज केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक टाइपच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा एक मेल ऑर्गॅनिझम आणि एक फिमेल ऑर्गॅनिझम या स्पेशल क्रिएशनच्या थिअरीनुसार बरोबर आहे एक मेल आणि एक फिमेल टाइपचा ऑर्गॅनिझम तयार केला आणि त्यांना अर्थवर आणून सोडून दिले. आणि नंतर मग तिथून पुढे त्यांनी त्यांचं मल्टिप्लिकेशन करून त्यांचं पॉप्युलेशन क्रिएट केलेलं आहे. तर डार्विननं जे गॉडचं एक्झिस्टन्स रिजेक्ट केलं त्याच्यामुळं सगळे सायंटिस्ट डार्विनच्या विरुद्ध होते. बरोबर आहे. सगळे त्याला अपोज करू लागले. त्याच्यामुळे सगळ्यांचं लक्ष कोणाकडे होतं, त्या डार्विनकडेच होतं. आणि डार्विनकडे लक्ष असल्यामुळे या खूप इम्पॉर्टंट सायंटिस्ट जो आपण सांगितलं त्याला मेंडल आपण पाहिलं, दिस मेंडल रिमेन कम्प्लिटली अनरेकग्नाइज्ड. बरोबर आहे. डार्विन 19th सेंचुरी मध्ये खूप पॉप्युलर टाइपचा सायंटिस्ट होता. ही इज अ पॉप्युलर सायंटिस्ट इन दी 19th सेंचुरी. बरोबर आहे. त्याच्यानंतर डार्विनच्या पॉप्युलॅरिटी नंतर आणखी सुद्धा एक इम्पॉर्टंट रिझन आहे ज्याच्यामुळे मेंडलला कोणी रेकग्नाइज केलं नाही, दॅट इज दी साइट ऑफ फॅक्टर.
site of factor where these factors are located. बरोबर आहे. मेंडलने सांगितलं की प्रत्येक ट्रेट जो ऑर्गॅनिझमला आहे, बरोबर आहे, प्रत्येक इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम मध्ये जेवढे काही कॅरेक्टर किंवा जेवढे काही ट्रेट्स त्या ऑर्गॅनिझम मध्ये तुम्हाला पाहायला मिळतात, त्या एंटायर ट्रेट्सला कंट्रोल करण्यासाठी त्या इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझमकडे ट्रेट जीन्स असतात किंवा फॅक्टर्स असतात. कॅरेक्टर्स ऑर ट्रेट्स आर कंट्रोल्ड बाय, they are controlled by the factor which is popularly now known as the gene. जीन कंट्रोल करतात हे मेंडलने सांगितलं, पण मेंडलला एक गोष्ट एक्सप्लेन करता आली नाही, बरोबर आहे. where these factors are located in the individual organism. त्या ऑर्गॅनिझम मध्ये हे फॅक्टर नेमके कुठे असतात? त्याच्या खिशामध्ये ठेवलेले असतात, बरोबर आहे, साइड पॉकेट मध्ये ठेवलेले असतात का शर्टाच्या खिशामध्ये ठेवलेले असतात? कुठे फॅक्टर असतात नेमके? फॅक्टर हे काय, त्यावेळेस बायोलॉजिकल कम्युनिटी काय त्याचं हे म्हणणं होतं, भाई सिंपल साध्या भाषेमध्ये सांगायचं आपण, फॅक्टर प्रेझेंट आहे आम्ही मान्य करतो, असं आम्ही ऍक्सेप्ट करतो, पण त्याचं लोकेशन सांगा म्हणलं, कुठे प्रेझेंट असतात ते फॅक्टर, बरोबर आहे. एक इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम आहे, सपोज आपण एक ह्युमन बीइंग कन्सिडर करू. ह्युमन बीइंग्स मध्ये तुम्ही सांगाले एवढे कॅरेक्टर प्रेझेंट आहेत, या कॅरेक्टरचे एवढे ट्रेट्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहेत, तर त्या ट्रेट्स साठी जे फॅक्टर तुम्ही सांगाले हे फॅक्टरचं लोकेशन काय, बरोबर आहे. साइट ऑफ फॅक्टर और लोकेशन ऑफ द फॅक्टर कॅन नॉट एक्सप्लेन बाय द मेंडल. मेंडलला त्याला त्यासाठी एक रिझन सांगता आलं नाही, त्याचं एक्सप्लेनेशन त्याला देता आलेलं नाही. त्याला फॅक्टर कुठे प्रेझेंट असतात किंवा जीन कुठे प्रेझेंट असतात हे एक्सप्लेन करता आलं नाही, बरोबर आहे. या सगळ्या रिझन मुळे मेंडलचं हे जे इम्पॉर्टंट वर्क होतं, दिस एंटायर वर्क रिमेन अनरिकग्नाइज्ड टिल द 19th century. आफ्टर द मेंडल, बरोबर आहे, मेंडलच्या नंतर 3 सायंटिस्टने सेपरेटली मेंडलचं जे वर्क होतं हे वर्क रिडिस्कवर केलं आणि रिडिस्कवर करून पुन्हा त्याला ज्यावेळेस पब्लिश केलं त्यावेळेस मेंडलला रेकग्नायझेशन मिळायला सुरुवात झाली. 3 सायंटिस्ट सेपरेटली रिडिस्कवर द प्रिन्सिपल्स ऑफ मेंडल, बरोबर आहे, आणि रिडिस्कवर केल्यानंतर मेंडलला काय मिळायला सुरुवात झाली? रेकग्नायझेशन मिळायला सुरुवात झाली. हे सगळे पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहेत, बघा तुमच्या बुक मध्ये याचे एक पेज दिलेलं आहे, त्या पूर्ण एंटायर एका पेजचे समरायझेशन आहे, बरोबर आहे. एवढे पॉइंट आपल्याला फक्त त्या पहिल्या पेजवर लक्षात ठेवायचे. क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स मध्ये नोट डाऊन करा फास्ट. झालं? ओके जाधव झालंय. बर शिंदे बोलू का रे? त्यानंतर पहा मेंडलचं वर्क अनरेकग्नाइज्ड कशासाठी मुशांवर राहिलं, जे रिझन्स आपण स्टडी केले. पुढचा पॉइंट आपल्याला स्टडी करायचा बा मेंडलच्या रिडिस्कव्हरीज. काय झालं बा, आफ्टर द मेंडल 3 सायंटिस्ट नेमली ह्युगो डी वॅरिस, ह्युगो डी वॅरिस, then Carl Corens, Carl Corens and Erich Testmar,
आयरिच टेस्मार्क या 3 सायंटिस्टने मेंडलचं वर्क सेपरेटली रिडिस्कवर केलं. बरोबर आहे. these 3 scientists separately discover the Mendel's principle. आता या 3 सायंटिस्टने सेपरेटली मेंडलचं वर्क रिडिस्कवर केल्यानंतर मेंडलला रिकग्नायझेशन मिळायला सुरुवात झाली. त्यांच्यानंतर पहा पुढे 2 सायंटिस्ट आहेत ज्या सायंटिस्टनं क्रोमोझोमचं ऍक्च्युअल लोकेशन, त्याच्यानंतर क्रोमोझोमचं स्ट्रक्चर आणि क्रोमोझोमचं बिहेवियर स्टडी केलं. ज्या पूर्ण या स्टडीज ज्या आहेत पुढे मेंडलच्या नंतर जेवढ्या काही सायन्स मध्ये पुढे डिस्कवरीज होत गेल्या, ज्या स्टडीज होत गेल्या जेनेटिक्स मध्ये, त्या स्टडीज नंतर मेंडलच्या प्रिन्सिपल्सला ऍक्सेप्टन्स मिळत गेलं, मेंडलला रिकग्नायझेशन मिळत गेलं. काय झालं पहा, ज्यावेळेस या 3 सायंटिस्टने हे प्रिन्सिपल रिडिस्कवर केले आणि पुढे पब्लिश केले, बरोबर आहे. 3 सेपरेट लॉ या सायंटिस्टने प्रपोज केले सेपरेटली, बरोबर आहे. या सायंटिस्टला एकमेकांसोबत काही कन्सर्न नव्हता. त्याच्यापैकी या 3 सायंटिस्ट पैकी ह्युगो डी वॅरिस जो होता, तो ह्युगो डी वॅरिस फक्त या मेंडलचा स्टुडंट होता आणि बाकीचे 2 वेगवेगळ्या कंट्रीज मधले सायंटिस्ट आहेत. तर या 3 सायंटिस्टने हे प्रिन्सिपल रिडिस्कवर केले आणि प्रिन्सिपल रिडिस्कवर झाल्यानंतर बायोलॉजी मध्ये एक इम्पॉर्टंट डिस्कवरी झाली पहा, मायक्रोस्कोपची डिस्कवरी झाली आणि मायक्रोस्कोप मध्ये मायक्रोस्कोपचं इन्व्हेन्शन झाल्यानंतर त्याच्यामध्ये 19th सेंचुरी मध्ये भरपूर मॉडिफिकेशन होत गेले, बरोबर आहे. मायक्रोस्कोप मध्ये जेवढे जास्त मॉडिफिकेशन झाले तेवढं त्याचं मॅग्निफिकेशन जे आहे, मायक्रोस्कोपचं मॅग्निफिकेशन स्मॉलर अँड स्मॉलर ऑब्जेक्ट, किती स्मॉल ऑब्जेक्ट असू द्या त्या ऑब्जेक्टला ऑब्झर्व करण्यासाठी मायक्रोस्कोपचे मॅग्निफिकेशन इन्क्रीज करण्यात आले. आता मायक्रोस्कोप मध्ये एवढ्या इम्पॉर्टंट मॉडिफिकेशन झाल्यानंतर सेलचा प्रत्येक पार्ट किंवा त्या ऑर्गॅनिझम मधले जे इंडिव्हिज्युअल कंपोनेंट्स आहेत, हे इंडिव्हिज्युअल कंपोनेंट इझिली आपल्याला ऑब्झर्व करता येऊ लागले. मग याच पर्टिक्युलर मायक्रोस्कोपचा यूज करून 2 सायंटिस्ट आहेत पहा, सटन अँड बोवेरी या 2 सायंटिस्टनी काय केलं, क्रोमोझोमचं आणि फॅक्टर्सचं, किंवा आपण सिंपल वर्ड मध्ये स्टडी करू, क्रोमोझोम्स आणि जीन जे या क्रोमोझोमचं आणि जीनचं पॅरलल बिहेवियर, बरोबर आहे. पॅरलल बिहेवियर ड्यूरिंग द प्रोसेस ऑफ सेल डिव्हिजन या 2 सायंटिस्टने स्टडी केलंय. त्या सेल डिव्हिजनची स्टडी करते वेळेस क्रोमोझोम्स आणि जीन्स किंवा क्रोमोझोम्स आणि फॅक्टर कसं बिहेवियर शो करतात, बरोबर आहे. हाऊ दे बिहेव ड्यूरिंग द सेल डिव्हिजन, ही पूर्ण एंटायर स्टडी या 2 सायंटिस्टनी केली. इनिशियली तर त्यांनी क्रोमोझोमचं लोकेशन डिस्कवर केलं. दे डिस्कवर दॅट दी क्रोमोझोम्स आर लोकेटेड इन द न्यूक्लियस ऑफ अ सेल. त्या इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम मध्ये ज्या काही सेल्स प्रेझेंट असतात, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असेल तर एक सिंगल सेल त्याच्यामध्ये प्रेझेंट असेल, आणि जर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम असेल तर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये एकापेक्षा जास्त नंबर मध्ये सेल्स प्रेझेंट असतात. जेवढ्या काही सेल्स त्या ऑर्गॅनिझम मध्ये प्रेझेंट असतात त्या प्रत्येक सेल मध्ये एक डबल मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गेनेल प्रेझेंट आहे. हे त्यांनी इनिशियली डिस्कवर केलं. आणि न्यूक्लियसची डिस्कवरी झाल्यानंतर न्यूक्लियस मध्ये क्रोमोझोम प्रेझेंट असतात आणि त्या क्रोमोझोम वरच जीन प्रेझेंट असतात. ही इम्पॉर्टंट डिस्कवरी या 2 सायंटिस्टने केली, ज्यांना आपण सटन अँड बोवेरी म्हणतो, बरोबर आहे. थिओडोर सटन आणि बोवेरी हे 2 सायंटिस्ट आहेत बा, ज्यांनी क्रोमोझोमची साइट किंवा फॅक्टरची साइट डिस्कवर केलेली, वेअर दिस फॅक्टर्स आर लोकेटेड. समजलं? लिहा 2-3 सायंटिस्टचे नाव लिहून घ्या. इरिच टेस्मार्क, कार्ल कोरेन्स अँड ह्युगो डी वॅरिस. आता पाहिजे 2 सायंटिस्ट आपण शेवटी इकडे सांगितले, इकडे पुन्हा आणखी 2 सायंटिस्टचे नाव लक्षात ठेवायचे मला, इम्पॉर्टंट सायंटिस्ट ते सुद्धा, सटन अँड बोवेरी. या सटन अँड बोवेरीनं क्रोमोझोमची स्टडी करून एक इम्पॉर्टंट थिअरी प्रपोज केलेली आहे. त्या थिअरीला आपण म्हणतो क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स. तर त्या क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स बद्दल आपण डिस्कस करणार आहोत. लिहिलेले सायंटिस्टचे नाव ह्युगो डी वॅरिस, कार्ल कोरेन्स, इरिच टेस्मार्क, त्यानंतर सटन अँड बोवेरी. चले मुरुगा.
ओके हो नाही ओके झालं सर. तर पुढचा पॉइंट आपल्याला स्टडी करायचा बघा, क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स. क्रोमोझोमल थिअरी, त्यांची जे डिस्कव्हरीज होत्या, त्यांनी जे स्ट्रक्चर क्रोमोझोमचं स्टडी केलेलं आहे, या क्रोमोझोमच्या स्ट्रक्चरच्या स्टडीच्या बेसिसवर यांनी एक थिअरी प्रपोज केली. त्या थिअरीला आपण म्हणतो क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स. दिस थिअरी वेर प्रपोज्ड इन 1903. बरोबर, 20th सेंचुरी मध्ये ही थिअरी प्रपोज केलेली. 1903 मध्ये सटन अँड बोवेरी या दोन सायंटिस्टना ही थिअरी प्रपोज केलेली. दोनच पॉस्ट्युलेट किंवा दोन सायंटिस्टचे. फर्स्ट पॉस्ट्युलेट त्यांनी सांगितलेले, they propose or first postulate were stated as chromosomes are present in a pair in case of somatic cells. काय सांगितल्याने, हे जे क्रोमोझोम्स असतात, हे क्रोमोझोम्स पेयर मध्ये प्रेझेंट असतात. क्रोमोझोम्स आर प्रेझेंट in a pair in homologous chromosome. in homologous chromosome काय सांगितलं पाहिजे की आपल्याला, present in a pair in homologous chromosome in somatic cell. somatic cell मध्ये homologous chromosomes असतात. त्या homologous chromosome वर ज्या जीन्स आहेत किंवा जे फॅक्टर्स आहेत, बरोबर आहे, हे फॅक्टर्स पेयर मध्ये प्रेझेंट असतात. क्रोमोझोम आर प्रेझेंट इन अ पेयर इन अ सोमॅटिक सेल. बरोबर आहे, जी सोमॅटिक सेल आहे, या सोमॅटिक सेल मध्ये पेयर मध्ये क्रोमोझोम प्रेझेंट असतात. पण काय सांगितलं त्यांनी या पॉस्ट्युलेट मध्ये, आपल्या बॉडीमध्ये बेसिकली दोन टाइपच्या सेल्स प्रेझेंट असतात. बरोबर, एंटायर बॉडी ऑफ अ इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम, आयदर इट इज अ प्लांट्स और एनिमल, मेड अप ऑफ फ्रॉम टू टाइप्स ऑफ सेल. बेसिकली दोन टाइपच्या सेल पासून तयार झाला असतो. एक असते सोमॅटिक सेल, फर्स्ट टाइपच्या सेल्स आहेत सोमॅटिक सेल आपण त्याला म्हणतो. आणि सोमॅटिक सेल नंतर सेकंड टाइपचे सेल आहे ज्याला आपण रिप्रोडक्टिव्ह सेल्स कन्सिडर करतो. अशा दोन टाइपच्या सेल्स आपण कंपॅराइज करतो. याच्यापैकी सोमॅटिक सेलचं फंक्शन जर आपण पाहिलं तर सोमॅटिक सेल्स आपल्या बॉडीचं कन्स्ट्रक्शन करणाऱ्या सेल्स आहेत. बॉडी कन्स्ट्रक्शन, बरोबर, एंटायर बॉडी इज मेड अप ऑफ फ्रॉम ए सोमॅटिक सेल. रिप्रोडक्टिव्ह सेल्स आर पार्टिसिपेट इन द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन. आणि फक्त एकाच टाइपच्या, देयर आर ओनली अ सिंगल टाइप्स ऑफ रिप्रोडक्टिव्ह सेल व्हिच आर प्रेझेंट इन द सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम, दॅट इज द गॅमेट. तर या दोन टाइपच्या सेल्स प्रेझेंट असतात. याच्यापैकी ज्या सोमॅटिक सेल्स असतात, या सोमॅटिक सेल मध्ये जे क्रोमोझोम्स असतात, हे क्रोमोझोम पेयर मध्ये प्रेझेंट असतात. पेयर मध्ये म्हणजे कसे पहा, जसं आपण ह्यूमन बीइंगचं जर एक्झाम्पल पाहिलं, बरोबर आहे, जेनेटिक्स मध्ये आपल्याला ह्यूमन बीइंगचे एक्झाम्पल आपण बऱ्याच वेळा स्टडी करतो, कारण यांच्याबद्दल आपल्याला थोडीशी डिटेल मध्ये इन्फॉर्मेशन माहिती आहे. बरोबर आहे, ह्यूमन बीइंग्स मध्ये आपण सांगतो एका पर्टिक्युलर सेल मध्ये आपल्याला टोटल 46 क्रोमोझोम्स पाहायला मिळतात. All these 46 chromosomes are arranged in 23 pairs. काय केलं आपण, या 46 क्रोमोझोमच्या टोटल 23 पेयर्स तयार केलेल्या आहेत. आता या पेयर्स कशा तयार केल्या किंवा जोड्या आपण कशा केल्या, स्ट्रक्चरली, मॉर्फोलॉजिकली आणि जेनेटिकली सिमिलर टाइपचे जे क्रोमोझोम्स आहेत त्यांच्या आपण पेयर तयार करतो. सपोज आपण कन्सिडर करू फर्स्ट पेयर जी क्रोमोझोमची ह्यूमन बीइंग मध्ये किंवा त्या इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम मध्ये प्रेझेंट आहे, त्या फर्स्ट पेयर मध्ये टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम किती असतात, 2 असतात. पेयर म्हणजे किती असतात रे, 2. जोडी आहे, बरोबर आहे, एका जोडीमध्ये किती असतात, 2 असतात. तर एक फर्स्ट पेयर आहे. या फर्स्ट पेयर वर जे क्रोमोझोम, या फर्स्ट पेयर मध्ये जे क्रोमोझोम्स आहेत, या क्रोमोझोम वरच्या ज्या जीन्स आहेत, या जीन्स सेम टाइपच्याच असतात. बरोबर आहे, एकाच कॅरेक्टरला कंट्रोल करणाऱ्या असतात. हे एका कॅरेक्टरला म्हणजे सपोज आपण कन्सिडर करू की एक हाईट एक आपलं कॅरेक्टर आहे, तर या हाईट कॅरेक्टर साठी आपल्या क्रोमोझोमवर, दोन्ही क्रोमोझोमवर हाईट साठीचा एक एक जीन, एक एक कॉपी प्रेझेंट असते. या दोन कॉपीज पैकी एक पर्टिक्युलर कॉपी आपण मॅटर्नल साइड कडून किंवा मदर कडून आणि एक पर्टिक्युलर कॉपी आपण पॅटर्नल साइड कडून म्हणजे फादर साइड कडून इनहेरिट केलेली असते. आणि त्या इंडिव्हिज्युअल ऑर्गॅनिझम मध्ये हे जे दोन्ही पर्टिक्युलर क्रोमोझोम प्रेझेंट आहेत, दोन्ही क्रोमोझोमवर एकाच कॅरेक्टरसाठी ज्या दोन जीन प्रेझेंट आहेत, या दोन्ही जीन पैकी कोणती तरी एकच जीन एक्सप्रेस होत असते. इंटरमिडिएट कॅरेक्टर जनरली आपल्याला पाहायला मिळत नाही.
बरोबर आहे. जसं आपण कन्सिडर करू की मॅटर्नल साइडवरून आलेल्या क्रोमोझोमवर टॉल हाईट साठीचा जीन आहे आणि पॅटर्नल साइडवरून आलेल्या क्रोमोझोमवर डॉर्फ हाईट साठीचा जीन आहे. एकतर पुढच्या नेक्स्ट प्रोजेनीमध्ये किंवा न्यू ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला हा टॉल साठीचा जीन एक्सप्रेस झालेला पाहायला मिळेल किंवा डॉर्फ साठी एक्सप्रेस झालेला पाहायला मिळेल. नाही तर मॅटर्नल साइड कडून किंवा मदर कडून टॉलचा जीन आलाय, फादर कडून डॉर्फचा जीन आलाय. मग दोन्हीच्या इंटरमिडिएट, जर टॉल सुद्धा नाही आणि जर डॉर्फ सुद्धा नाही, असे इंटरमिडिएट कॅरेक्टर्स आपल्याला जनरली पाहायला मिळत नाही. तर होमोलॉगस जे क्रोमोझोम्स आहेत, या होमोलॉगस क्रोमोझोम्स मध्ये आपल्याला काय पाहायला मिळते, एक पर्टिक्युलर त्याची अल्टरनेटिव्ह कॉपीज पाहायला मिळत असतात. बरोबर आहे. क्रोमोझोम्स ऑलवेज प्रेझेंट इन अ पेअर इन सोमॅटिक सेल. सोमॅटिक सेल ज्या जनरली डिप्लॉइड टाइपच्या सेल्स असतात आणि बॉडीचं कन्स्ट्रक्शन करण्याचे काम करतात. आणि रिप्रोडक्टिव्ह सेल्स मध्ये ज्या गॅमेटिक सेल्स आहेत, त्या गॅमेटिक सेल्स जनरली हॅप्लॉइड टाइपच्या असतात. एकच क्रोमोझोमचा सेट त्यांच्यावर प्रेझेंट आहे. बरोबर आहे. क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन अ पेअर इन सोमॅटिक सेल. हे झालं त्यांचं फर्स्ट पॉस्ट्युलेट. सेकंड पॉस्ट्युलेट काय होतं यांच्या थेअरी मधलं पहा. सेकंड पॉस्ट्युलेट मध्ये त्यांनी सांगितलं क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन दी न्यूक्लियस ऑफ अ गॅमेटिक सेल. कुठे प्रेझेंट असतात क्रोमोझोम्स? क्रोमोझोम्स और जीन और फॅक्टर्स आर प्रेझेंट इन, क्रोमोझोम्स आर present in the nucleus of the gametic cell. गॅमेटिक सेल, गॅमेटची जी सेल आहे किंवा रिप्रोडक्टिव्ह जी सेल आहे, या रिप्रोडक्टिव्ह सेलचा जो न्यूक्लियस आहे, त्या न्यूक्लियस मध्ये हे क्रोमोझोम प्रेझेंट असतात. हे त्यांनी सेकंड पॉस्ट्युलेट प्रपोज केलं. मग आता मला सांगा, त्यांनी सांगितलं गॅमेटच्या न्यूक्लियस मध्ये क्रोमोझोम प्रेझेंट असतात, तर सोमॅटिक सेलच्या न्यूक्लियस मध्ये क्रोमोझोम नसतात का? सोमॅटिक सेलच्या न्यूक्लियस मध्ये सुद्धा क्रोमोझोम प्रेझेंट असतात, पण तिथे असतात पेअर मध्ये, इन द फॉर्म ऑफ पेअर. आणि गॅमेट मध्ये जे क्रोमोझोम्स असतात हे सिंग्युलर फॉर्म मध्ये असतात. बरोबर आहे. सिंग्युलर फॉर्म मध्ये म्हणजे एका पेअर मधला एकच क्रोमोझोम गॅमेट मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. सपोज आपण कन्सिडर करू की ही ह्यूमन बीइंग मधली एक डिप्लॉइड सेल आहे, ज्या डिप्लॉइड सेल पासून आपण गॅमेटचं प्रोडक्शन करणार आहे. या पर्टिक्युलर डिप्लॉइड सेल मध्ये दोन सेट असतात क्रोमोझोमचे. टोटल 46 क्रोमोझोम असतात. 46 मधले 23 पेअर्स क्रोमोझोमचे असतात. पण ज्यावेळेस या पर्टिक्युलर टाइपच्या सेल पासून किंवा सोमॅटिक टाइपच्या सेल पासून आपण गॅमेटचं प्रोडक्शन करतो, त्यावेळेस या पेअर मधल्या 23 पेअर मधला एकच क्रोमोझोम पुढे गॅमेट मध्ये काय केलं जातंय, ट्रान्सफर केला जातंय. म्हणजे टोटल 46 क्रोमोझोम्स आहेत, ते 46 पैकी फक्त 23च क्रोमोझोम आपल्याला गॅमेटच्या न्यूक्लियस मध्ये पाहायला मिळतात. मग असे जे गॅमेट्स आहेत, हे गॅमेट दोन्ही टाइपचे इंडिव्हिज्युअल प्रोड्यूस करतात. बरोबर आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या प्रोसेस मध्ये मेल इंडिव्हिज्युअल मेल गॅमेट प्रोड्यूस करते, फिमेल इंडिव्हिज्युअल फिमेल गॅमेट प्रोड्यूस करेल. मेल कडून 23 क्रोमोझोम आले, फिमेल कडून 23 क्रोमोझोम आले. हे दोन्ही क्रोमोझोम ज्यावेळेस या दोन पर्टिक्युलर गॅमेटिक सेल्सचं फ्युजन होते, दोन ज्या हॅप्लॉइड सेल्स आहेत किंवा गॅमेटच्या सेल्स आहेत, या दोन सेल ज्यावेळेस एकमेकांमध्ये फ्यूज होतात, त्यावेळेस अगेन पुन्हा पॅरेंटल सेल सारखीच नवीन सेल किंवा पॅरेंटल ऑर्गॅनिझम सारखा नवीन ऑर्गॅनिझम तयार केला जाते. या दोन्ही सेलचे पॅरेंटल ऑर्गॅनिझम कसे होते? 46 क्रोमोझोम कंटेनिंग डिप्लॉइड सेल असणारे ऑर्गॅनिझम होते. यांनी प्रोड्यूस केलेले गॅमेट कसे आहेत? हॅप्लॉइड टाइपचे गॅमेट आहेत. 23 क्रोमोझोम प्रेझेंट असणारे सेल्स आहेत. या दोन्ही गॅमेटच्या सेल रिप्रोडक्शनच्या प्रोसेसच्या वेळेस फ्यूज झाल्या आणि फ्यूज होऊन एक नवीन सेल किंवा नवीन ऑर्गॅनिझम तयार झाल्या. ज्या नवीन ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला टोटल 46 क्रोमोझोम्स पाहायला मिळतात. बरोबर आहे. म्हणजे जी प्लॉइडी लेवल आहे, ही प्लॉइडी लेवल कॉन्स्टंट मेंटेन केलेली आहे. कॉन्स्टंट मेंटेन करण्यासाठी एक स्पेशल टाइपचं सेल डिव्हिजन या पॅरेंटल सेल मध्ये परफॉर्म केलं जातं, ज्या सेल डिव्हिजनला आपण म्हणतो मियोसिस. जर गॅमेटचं प्रोडक्शन मायटोसिस न होत असतं, तर नवीन ऑर्गॅनिझम मध्ये नवीन प्रोजेनी मध्ये आपल्याला प्लॉइडी लेवल एक्झॅक्टली डबल झालेली पाहायला मिळाली असते. बरोबर आहे. पॅरेंट जर डिप्लॉइड असेल तर त्याच्यापासून पुढे प्रोजेनी प्रोड्यूस झालेली टेट्राप्लॉइड असेल, पुन्हा त्या प्रोजेनीनं पुन्हा पुढची प्रोजेनी प्रोड्यूस केली, ऑक्टॅप्लॉइड तयार होईल. बरोबर आहे. आता आपण डिप्लॉइड म्हणून आपल्याला दोन हात आहेत. जर आपल्यामध्ये प्लॉइडी लेवल टेट्राप्लॉइड असते तर दोनच्या ऐवजी 4 हात राहिले असते. बरोबर आहे. दुर्गे दुर्गट भारी येतात, काल दुर्गा माताचं आपण विसर्जन करून आलो. बरोबर आहे. तसं 4 हात आपल्याला राहिले असते किंवा 6, 8 जशी ती देवी असेल, प्रत्येक देवीला वेगवेगळ्या नंबर मध्ये हात असतात बा. बरोबर. तुम्ही कधी नोटीस केलं असेल, घरच्या लक्ष्मीला आपल्याला 2 हात असतात. त्यानंतर कधी इंद्रायणी माळ वगैरे असेल तर पाहिलं असतात तुम्ही देवीला किती हात आहेत. किती हात आहेत देवीला? तर आम्ही कधी इंद्रायणी माळ देवीच्या पाया पडायला गेलो का?
बरोबर तरी जत्रा नव्हती यावेळेस गेलते का रे जाऊ दे जो काय असेल ते तसं प्लॉयडी लेवल इन्क्रीज झाल्यानंतर आपले कॅरेक्टर सुद्धा काय होत गेले असते चेंज होत गेले असते पण जसे कॅरेक्टर चेंज होत नाही जसे पॅरेंटल ऑर्गॅनिझम आहेत तसेच आपण असतो पॅरेंट मध्ये जे बेसिक जे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर आहेत तसेच सेम मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर आपल्याला आपल्यामध्ये सुद्धा पाहायला मिळतात पॅरेंटला 2 हात आहेत आपल्याला सुद्धा 2च हात असतात समजले तर काय सांगितलं त्यांनी क्रोमोझोमचं लोकेशन सांगितलं क्रोमोझोम कुठे प्रेझेंट असतात रे दे आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस बरोबर आहे आणि सिंग्युलर फॉर्म मध्ये असतात गॅमेटिक सेल मध्ये आणि पेयर फॉर्म मध्ये असतात कुठं सोमॅटिक सेल मध्ये हे दोन स्टेटमेंट दोन पॉस्टुलेट या क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स चे लक्षात ठेवायचे समजलं दिस इज ऑल अबाउट द क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स इन द नेक्स्ट क्लास और इन द नेक्स्ट लेक्चर वी विल डिस्कस अबाउट these chromosomes बरोबर आहे फक्त आपल्याला क्रोमोझोम बद्दल स्टडी करायचं आहे क्रोमोझोमचं स्ट्रक्चर असेल त्याचे टाइप्स असतात त्यानंतर सेंट्रोमियरची पोझिशन असेल ते सगळे एंटायर पार्ट्स क्रोमोझोमचं कंपोजिशन असेल या पार्ट बद्दल आपण उद्याच्या नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस करू टिल देन गुड बाय